आणि आता प्रत्येक मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी। मुंबईकरांनो, मुंबईमध्ये पावसाचा जोर हा कमालीचा वाढतोय आणि मुंबईमध्ये पाऊस सुरूच असल्याचे चित्र आहे। सोसाट्याचे वारे वाहत आहेत आणि आता वाऱ्याचा वेग हळूहळू आणखी वाढतोय। ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागतात आणि त्यामुळे विनाकारण जीव धोक्यात कुणीही घालू नये, कारण झाडं पडण्याच्या, पत्रे उडून जाण्याची देखील शक्यता आहे। घरामध्येच थांबा असं आवाहन केलं जातंय। समुद्र किनारे, धबधबे अशा कुठल्याही ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन वारंवार केलं जातंय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला या मुंबईमधल्या पावसाचे अपडेट्स देत आहेत। निलेश, खरं तर दुपारच्या नंतर पावसाचा जोर वाढेल, ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं म्हटलं जातंय। तुम्ही मुंबईच्या या दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये आहात, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? यामिनी पावसाचा जोर हा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय। मी सध्या दक्षिण मुंबईत आहे, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये। एकीकडे जोरदार मुसळधार पाऊस तर दुसरीकडे वाऱ्याचा वेग देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। अशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने सध्या वारे व्हायला सुरुवात झालेली आहेत आणि यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड वारं वाहत आहे। अनेक ठिकाणी झाडं उडमुळून पडल्याची देखील घटना घडते। दादर असेल, सायन असेल, कोळीवाडा असेल, या संपूर्ण परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडं मुळापासून उखडून पडलेली आहेत, हे चित्र पाहायला मिळत आहे। सध्या ही मरीन ड्राईव्ह परिसरातले आपण दृश्य पाहतोय। लाटा उंचचे उंच या ठिकाणी येताना दिसत आहेत, तर दुसरीकडे दृश्यमानता जी आहे ती पूर्णपणे आता कमी झालेली आहे। दक्षिण मुंबईतलं हे सध्याचं चित्र आहे। वाऱ्याचा वेग देखील आपण पाहू शकतो। अनेक ठिकाणी दक्षिण मुंबईत देखील झाडं पडल्याची घटना आहेत। महानगरपालिकेचे कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी जात आहेत आणि रस्ता मोकळा करून देण्याचं काम करत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ऋतू तावडे या देखील काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या होत्या, अनेक ठिकाणी अशा पद्धतीची घटना आहेत, त्यामुळे मुंबईकरांना घरातून बाहेर पडू नये, आज घरी थांबावं आणि यासाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट देखील दिलेला आहे। पावसाचा जोर एकीकडे असताना दुसरीकडे वाऱ्याचा जोर देखील आता वाढताना आपल्याला दिसतोय। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की हवामान खात्याच्या वतीनं पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते, हे देखील सांगितलेलं आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे पावसाचा जोर तर वाढेलच, मात्र हवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये, वाऱ्याचा वेग देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसणार आहे आणि त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि हवामान खात्याच्या वतीनं केल्याचं दिसतंय। मात्र मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अद्याप अनेक तरुण जे आहेत ते या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहेत। पोलीस या ठिकाणी आहेत, त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। समुद्रकिनारी शक्यतो मुंबईकरांनी जाऊ नये, समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आव्हान यामिनी हवामान खात्याच्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येतोय। आपण पाहतोय वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, 80 ते 90 किलोमीटर वेगाने सध्या वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। यामिनी, अगदी निलेश, धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी। तर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण बघतो आहोत। मुंबईमध्ये दुपारीहून आता 80 ते 90 किलोमीटर ताशी वेगानं हे वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।